नमस्कार मंडळी. तर आज होता मंगळवार. तर आम्ही आमच्याच गावदेवी चौंडेश्वरीच्या दर्शनाला दरवेळी जात असतो. तर आत्ता पण मी आणि आई निघालो आणि आम्ही येऊन पोचलो मंदिरामध्ये आणि मस्तपैकी घंटानाद केला. त्याच्यानंतर आलो मुख्य गाभाऱ्यामध्ये. तिथे जाऊन देवी चौंडेश्वरीचा आशीर्वाद घेतला, कारण आमच्या आयुष्यात एक चांगली गोष्ट घडलेली आहे जी मी मिळवलेली आहे, ती तुम्ही बघालच. त्यानंतर मंडळी मी आलो घरी येऊन मग आमची थोडीफार कामं होती. म्हणजे घरी गावी कोणी झाडांना पाणी वगैरे घालायला नसतं, त्यामुळे आम्ही एक मोठीच्या मोठी अशी ना मंडळी पाईपलाईन करून ठेवली आहे. परंतु ते पाईप आहेत ना, त्याच्यावरती नारळाचे हे झाडं म्हणजे नारळ वगैरे पडले ना, तर ते प्लास्टिकचे पाईप वगैरे असतात, त्यामुळे ते फुटून जातात आणि मग पाणी सगळं वाया जातं. तर तसेच 2-3 ठिकाणी नारळ पडले होते पाईपवरती आणि पाईप फुटले होते, त्यामुळे नीट पाणी जात नव्हतं. तुम्ही बघू शकता, हे अशा प्रकारे आम्ही पाईपलाईन टाकलेली आहे पूर्ण अशी वरून ते खालपर्यंत. आणि हे असं मला तर सर्व कामं तशी बऱ्यापैकी म्हणजे येतातच. ती यायलाच पाहिजे प्रत्येकाला बेसिक, नाहीतर मग 200, 400, 500, 1000 रुपये जातात. अशी आम्ही मस्तपैकी मंडळी ना वरून ते खालपर्यंत प्रत्येक माडामध्ये पाईपलाईन करून असा नळ लावलेला आहे. आणि प्रत्येक नळ आहे तो थोडा थोडा म्हणजे ओपन करून ठेवलेला आहे. आणि जेव्हा पाणी येतं ना सरकारी, तेव्हा मग तसं ते पाणी त्यांच्या मुळापर्यंत जातं. आणि मंडळी, ही मी कोरोनाच्या काळामध्ये ना अशीच आणून लावलेलं रातांब्याचं झाड होतं. छोटंसं होतं, पण ते आता बघा मस्तपैकी मोठ्याच्या मोठं वाढलेलं आहे छानपैकी. त्याच्या बाजूला एक आंब्याचं पण छोटं झाड लावलं होतं, ते पण मस्तपैकी जगलं आहे. तर हे सुद्धा एक 8-10 वर्षामध्ये अजून खूप मोठं होईल आणि रातांबे फळं द्यायला सुरुवात करेल. कामं करत असतानाच मंडळी अचानक आला जोरदार पाऊस. मे महिना असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि मग मी घरात आलो आणि माझं काम त्या दिवशीचं थांबवलं. आणि हा व्हिडिओ पण मंडळी मी आता इथेच थांबतोय. आपण भेटूयात पुढच्या एका व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.